ही सगळी गावठी वांगी आपल्या शेतातली. पाना बघा कशी बावली आहेत शाप. तर नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आता खास व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की अजून पाऊस म्हणजे जून महिन्यात जो मिरगाचा पाऊस लागता तो पाऊस अजून योग नाही हा. तर कधी येतो योग मान्सून काय माहिती, कारण बऱ्याच लोकांची कामं खोळंबली आहेत. बऱ्याच जणांनी भात पेरला, गहू पेरलो, पण अजून त्या जमिनीत ओलसरपणा नाही, म्हणजे पाणी नाही, काय नाही. त्याच्यामुळे पूर्णपणे सुके असल्यामुळे कदाचित ते जे पेरले नाही आहे भात त्या कदाचित कबुतरा उचलतली किंवा पाखरा उचलून घेऊन जाते, म्हणजे खाऊ खातली, पाखरा खातली, कबुतरा खातली. तर आता बऱ्याच जणांचं नुकसान झालंच आहे. तर साधारण म्हाका वाटतं मिरगाचो पाऊस जुलैत लागा शकता कदाचित, कारण अजून 4-5 दिवस अशी तशी जातले असं वाटतं, कारण वातावरण अजूनही पावसाचं तयार होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जी अळीबिळी घातली आहेत ना, काय काय तुमचं दाखवते आता घरी गेले काय. चला तर मग आता तुमचं डायरेक्ट घराकडे गेल्यावर दाखवते कशा प्रकारे काय 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 केलं आणि कसा कसा नुकसान झाला आता, किंवा काय काय जरा झाली आहे त्यांची दाखवते तुमका. चला तर मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचा खूप खूप स्वागत आहे. तर पाठीमागे तुमका सर आई दिसता, ती बघा. आई नळाचं पाणी घेऊन येतात, पाऊस नाही आहे त्याच्यामुळे भाजी बिजी शाप मारण जातली. त्याच्या आधी सावध राहून पाणी आणता आणि त्या पाणी आपल्याक आता तुमका दाखवते. हे बघा झारियन शिपूचा आपल्या पाणी सगळा या भाजींका, आणि हडे मी भाजी घालून घेतल्या बघा. पाणी जमीन ओली ओली दिसत आहे बघा. हे बघा ह्या झारियन पाणी घातलं आहे. आता त्यांका घालू का सगळे, आणि थोड्या वेळाने तुमका आता मी तरवं पण दाखवतलं ह्यासाठी कसं तरवं होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमका ह्याच्यात आता पाणी घालून झाल्याच्या नंतर ना वांग्याची पण रोपं दाखवतले. चला तर मग. तर मित्रांनो हे बघा, पर्याय नाही आता पावसामुळे. तुमका आता कधी येत पाऊस सांगा घेणार नाही. तुमका मागच्या पहिल्या व्हिडिओच्या सुरुवातीकच म्हटलेलं आहे का आता घराकडे जाऊन तुमका भाजीची वगैरे तरा दाखवतले. तर ही तरा आहे बघा, पाना बघा कशी बावली आहेत शाप. आणि लाल भाजी आज 50 रुपयाची विकल्यान, पहिली सुरुवात केल्यान. लाल द्रव म्हणतात तो, आपण पातळ भाजी वाटाणे चणे बिणे घालून करतो. तर या पाणी घालून झाला आहे सर 2 ओळींका. त्याला आता पुढच्या ओळीत घालूचा पाणी, जास्त घालूचं नाही, 2-3 दिवसांनी पाऊस येतलो. बघा झाडा शाप बावली बघा. सरली भाजी काढल्यान 50 रुपयाची आज भाजी विकल्यान. पहिल्यांदा सुरुवात तर केल्या ना. तर आता तुमका बाकीची भाजी दाखवतोय. भेंडे बघा किती भारी इले आहेत, एकदम पद्धतशीर इलेले आहेत भेंडे. नंतर तुमका घातले ना ते भेंडे, तुमका व्हिडिओ टाकलेलं आहे बघा ती. आणि यासाठी हे असं हे पण मग वाटतं नाही, ही चिटकी आहे वाटतं. होय मित्रांनो, घराच्या बाजूक पण सरी बघा भाजी बारीक बारीक सर ना भाजीचा बी पेरलेला आहे त्याची. आणि सर 2 हाती ह्याची आहेत वांग्याची झाडा सर अशीच आपली पडली ती रुजली आहेत. वेलची असं तुमका दाखवलेलं मागे ते वेलचीचं झाड आहे बघा. त्याच्यानंतर हे सर आबोली आणि हे सर फुलझाडा वगैरे असत. तळी असत बघा वांग्याची, वालीची आणि चिबडाची, तवशाची आणि चिटकेची. तरी तुमका दाखवतो, जितके भिजवलं ना तितके 2.5-4 वांगी असतात. आणि ही सगळी वांगी होती बघा, ही दिसतात ती सगळी वांगी. आणि ह्या वांग्यांका ना सर्व वांग्यांच्या बाजूक हैसर हळद असा. सगळ्यांका पाणी लावला. तर आता तुमका आई बघा पाणी शिपता आहे सर, बघा पाणी शिपता आई. पाऊस नसल्यामुळे पाणी शिपायची पाळी दिलेली आहे. मिरची कुडतान गेले बघा, शाप बाद गेले मिरची. बघा अशा प्रकारे सुकले मिरची बघा, पाना बघा. आणि त्याच्यानंतर तुमका ना आता दाखवते वांगी बघा. हे सगळी वांगी फुललेली असत. आणि या वांगेत ना तुमका वांगी पण लागली दाखवतो झाडांका. वांगी लागली. त्याच्यानंतर अजून काय असं काय करी झाड आहे बघा, बावली शाप मिरचीची. आणि या साईड तुमका आता तरव दाखवतोय. तरव येलो पाणी याशिवाय तरव येलो. आधी पाऊस पडत गेलो त्याच्यात पेरलं, त्याच्यानंतर पाऊसच पडक नाही. बारीक बारीक हिरवं दिसतं, तर सगळं तरव असं आहे बघा. हे सगळं तरव हे बघा.
तर अशा प्रकारे शेतीची वाट लागत चालली आहे. अजून बरंचसं तर येऊचं पुढे आमका हे करूचं सहीसर. आणि हे असत वाली दोडके बिडके सरी बघा वेल असत जुने वेल. तर आमका शिपान पाणी घालायची पाळी येली कारण पाऊस नसल्यामुळे खूप वांदे झाले. तर मित्रांनो आई थोडे थोडे कष्ट करीत असतं तर त्याच्यासाठी आम्ही थोडीफार मदत करतो चालू असतं काय नाही काय. तर पाठीमागे बघा ती बघा आई शिपता अजून थोडे. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि असे जर तुम्ही आईक मदत वगैरे करत असता तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि कष्ट करा तुम्ही पण. भाजी वगैरे घालण्यात खूप यश असा आणि खूप म्हणजे पैसो पण असा भाजी विजीत. पण आम्ही पैशासाठी करणार नाही, आम्ही एक आवड म्हणून करतो. तर मित्रांनो आईने सर वांगी काढल्यानं तुमका दाखवतोय. वांगी दाखव आई, हे बघा. तर कशी काय वाटली भाजी वगैरे करून दाखवतो नंतर. पण आता ही वांगी कशी वाटली गावठी फ्रेश अगदी नक्की कमेंट करा. चला तर मग आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभ दिवस, धन्यवाद.